बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये बोगस कामगार दाखवून भ्रष्टाचार झालाय। इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय। सभागृहात आमदार सुरेश धस यांनी या संदर्भातली लक्षवेधी मांडली आणि ही माहिती दिली। कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमकी माहिती समोर येते, सरकारकडून काय नेमकी पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बीडमध्ये बोगस कामगार दाखवून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे। परंतु अध्यक्ष महोदय, हा जो घोटाळा आहे बीड जिल्ह्यामध्ये झालेला बांधकाम कामगार विभागामध्ये, हा विशेषतः कोरोनाच्या काळात आणि कोरोनाच्या अगोदर ज्या लोकांची डेथ झालेली आहे ते लोक हे परत जिवंत झाले। जिवंत होऊन ते 100 दिवस कामावर आले, त्यांनी काम केलं वरून खाली येऊन आणि काम करून तशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलं आणि पुन्हा ते मयत झाले आणि मयत होऊन मयताच्या पोराला 2,30,000 रुपये अनुदान सुद्धा दिलं।